वाढवण हे भारतातल्या सगळ्यात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर होईल असं सांगितलं गेलं आहे। आणि हे पोर्ट तयार होत असताना मुख्यमंत्र्यांनी आणखी एक घोषणा केली ती म्हणजे वाढवण टू नाशिक हा कनेक्टर। तर या कनेक्टरचं काम तुमच्याकडे आलं आहे, कशा स्वरूपाचं आहे, कधीपर्यंत सुरू होईल? नाही बघा, वाढवण आता हे मोठं पोर्ट होतं, आपल्या देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट असेल, जगातलं 3ऱ्या नंबरचं पोर्ट म्हटलं जातं आहे। तर वाढवणचं आता येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये मला वाटतं की त्याचं पूर्णपणे ते वापरात येऊ शकेल। आणि वाढवणपासून समृद्धी कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे। म्हणजे वाढवणकडनं नाशिककडे पण कनेक्टिव्हिटी गरजेची आहे आणि वाढवणकडनं समृद्धी महामार्गाकडे पण कनेक्टिव्हिटी गरजेचं आहे। तर आम्ही एक नियोजन केलं आहे की वाढवण असा भरवीर जंक्शनला जोडणारा एक ग्रीनफील्ड अशी अलाइनमेंट आम्ही तयार केलं आहे। वाढवण ते भरवीर ज्या ठिकाणी एक इंटरचेंज आहे समृद्धी महामार्गावरती 104 किलोमीटरची अशी अलाइनमेंट आहे ही। आणि ही पण 3+3ची आम्ही प्लॅन केली आहे। म्हणजे ज्या पद्धतीने हा समृद्धी महामार्ग 3+3चा आहे, ही पण 3+3ची कनेक्टिव्हिटी असेल। समृद्धी महामार्ग 150 किलोमीटर प्रति तास या स्पीडला डिझाईन केलेला आहे, त्याचं इंजिनिअरिंग डिझाईन त्या पद्धतीचं आहे। हा 120 किलोमीटर प्रति तासला हा डिझाईन केलेला हा ग्रीनफील्ड अलाइनमेंट आहे। आणि याचं ग्रेड पण साधारणतः 1.5% पर्यंत असा ग्रेड असेल, म्हणजे हा फ्लॅट असा सरफेस असेल।